ऑक्टोबर महिना सुरू झाला तेव्हापासून मुंबईकरांची डोकेदुखी ठरलेला एक विषय म्हणजे मुंबईतील हवेचं प्रदूषण आणि हेच प्रदूषण जे आहे ते पश्चिम उपनगर शहरातील जे आहे हे प्रदूषण कमी होतंय, परंतु BKC, शीव, माझगाव त्याचप्रमाणे कुलाबा या ठिकाणचं प्रदूषण जे आहे ते अजून देखील कमी होत नाही आहे अशी माहिती जी आहे ती माहिती समोर आलेली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जी आहे ती माहिती देण्यात आलेली आहे। विलेपार्ले असेल, मालाड असेल किंवा अंधेरी असेल या भागामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आहे ते जवळपास 200हून अधिक AQI त्या भागाचा नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यानंतर जे काही महानगरपालिकेकडून आणि राज्य सरकारकडून ज्या उपाययोजना करण्यात येत होत्या त्याच्यामुळे पश्चिम उपनगरातल्या काही शहरांमधलं जे आहे ते हवामान चांगल्या दर्जाचं आहे, परंतु अजून देखील BKC भागात असेल किंवा सायन, माझगाव त्याचप्रमाणे वरळी आणि कुलाबा, चेंबूर, अणुशक्तीनगर या भागातील अजून देखील हवामान जे आहे ते सुधारत नाही। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून लवकरात लवकर उपाययोजना करणं गरजेचं आहे असं देखील सांगण्यात येत आहे। मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। आतापर्यंत 789 इमारतींना जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। त्यांचं बांधकाम जे आहे ते काही ठिकाणी बंद देखील करण्यात आलेलं आहे, कारण की जवळपास मुंबईमध्ये 6000हून अधिक बांधकाम सुरू आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेमध्ये प्रदूषण होतंय। जे बांधकामाचे धुलीकण आहेत ते हवेमध्ये मिसळतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय अशी देखील बाब समोर आली होती। परंतु जेव्हा अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसानंतर विविध उपाययोजना ज्या आहेत त्या महानगरपालिकेकडून तेव्हा देखील राबवण्यात येत होत्या। त्याचा परिणाम म्हणून पश्चिम उपनगरातली हवा जी आहे ती सुधारण्यामध्ये मदत होते, परंतु अजून देखील काही भागांमध्ये हवा सुधारत नाही। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेला येत्या काळात आणखी काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरामॅन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।